ना ती गाडी आली, ती बँकेची गाडी होती. विचारल्यावर कळालं. आधी काय कळालं बँक गिंक काय कळत आपल्याला. चांगली लोक, साहेब लोक होती, दप्तर वगैरे त्यांची पॅन्टी सुट बुट गिट पद्धतशीर आपले अधिकारी लोक होते. कोण आपण म्हणलं? याच गिरगावचं आहे मी, बाळू नाव आहे माझं. कागद पाहायला सांगितले, चिमाजी गोमाजी कापशे हे मोठ्या वाड्यात राहते, अमके अमके कापशे या वाड्यात राहते. आम्ही आलो त्यांना सांगताल का? म्हणलं तुम्ही कोण आहेत? बँकेचे. अरे बापरे, म्हणलं अवघड काम आहे हे. वसुलीला ना आपण त्याला सांगावं, त्यांना आपल्याला हाणावं. आपली गरिबी होती. कुठं मोठा लयचे घर दाखवायचे आपल्याला, फुकट कळून शेंडी उळवळ. पण मी म्हणलो तुम्ही बँकेचे लोक आहेत, तुम्ही आला असताना कर्ज वसुलीला, ते मोठा माणूस आहे, आपलं काय खरंय? नाही म्हणे, त्यांच्या वडिलाची बँकेत ठेव ती देण्यासाठी आलो. अरे म्हणलं आपल्याला चहा पाहिजे तू दे माणूस. लागलीच गेलो. बायको उठेल होती त्याची, ते झोपेलच होतं ना. ते 9:15 वाजले होते. ते सूर्यवंशी होतं, ते उठतच नव्हतं. मी म्हणलं वहिनी साहेब बाळू महाराज आहेत का काय? म्हणलं हो, बँकेचे लोक आलेत. कशाला? तुमच्या सासऱ्यानं काहीतरी ठेव ठेवलेली. बर 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 बर, दादांना उठवा. हा उठा ना, महाराज आलेत. मी ऐकलं ती उठा म्हणलेली, म्हणजे झोपलेलंच होतं ना ते. पण ते लागलीच असं तोंडावून पाणी फिरिलं, लगेच पावडर गिवडर लावलं, अष्टगंधाचा असं टिपका लावून आलं. हे काय महाराज आंघोळ करू लागलो, पाय तसे डवळे होते. म्हणजे मी काय गांजा ओढीत होतो का, माझ्या गोळ्या संपालत्या का, मला काही कळत नव्हतं. हे लक्षात आले नाही. माणसाचं देखावलंय असतं, असं देखाव हे लगेच कळत असते ती बेगडी लोक. पण काय आहे ना आपल्याला, मला का त्याला अभिषेकाला बसवायचं होतं का, यज्ञावर बसवायचं होतं? काय घेणे, नको करू 2-2 महिने आंघोळ, काय करायचं आपल्याला त्याच्यावर. बसलो बैठकीत, ते अधिकारी साहेब लोक आहेत. बर बर बर, अमके अमके आपणच. हो मीच आहे. हे तुमच्या वडिलांना काय केलं? तुमच्या वडिलाची धरणात जमीन गेली ती 10 एकर, त्याचे पैसे आलते. आमच्या बँकेत त्याचा एफडी केलता. हे 32 लाख याजा सगळं झालेत. तुम्हाला कहा उचलायचे तो उचला. त्याने इतक्या जोरात उडी हाणली की त्याचं डोकंच लागलं मालदाला. 32 कोटी लाख शब्द चुकीचं बोललो, इतके कोटी रुपये. अरे बापरे. मी म्हणलं दादा जरा शांत बस, हिशोबात खाय, शेपुडेवानी करू नको. बोरांड्या तोड, कुठे हिवराचे पाले तोड, हिशोबात राहाय जरा, दमन खाय, तुलाच दिलेत ते. झालं चहा घ्या झाला, शिरा झाला. इतकी कोटी म्हणल्यावर काय ते लगे तिकून सगळं सगळं चालं. आपलं धकलं सकाळचं. थोड्या वेळानं त्याच्यातल्या एका साहेबानं सूर काढा, हे आमके, ते आमचा चुलत भाऊ आहे, बोलून घ्या. ते आलं तर नेमकंच बसले घेसले. काय काय ते लहान्याला म्हणलं काय रे? काय नाही म्हणला, अण्णानं इतके इतके कोटी रुपये तळ्यातले आलते, ते टाकले होते, याचा सगळं 32 कोटी झालेत. तर त्याचा बाप याच्या बापापेक्षा जास्त चिकट होता. म्हणजे तो घरचा चहा काच पित नव्हता. तर त्याला वाटलं आपल्या बापानं ठेव ठेवलेलं किमान 52 कोटी तरी असतील. पण बँकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं तुमच्या वडिलांना पाईपलाईनला 14 लाख रुपयाचं कर्ज काढलं होतं, याचा सगट 1,13,00,000 झालेत, वसुलीला आलो होतो. दृष्टांत कळाला तुम्हाला? बापानं संपत्ती ठेवली तरी मेल्यावर पोराला फेडायला आली, खाण्यासाठी आली. आणि ज्याच्या बापानं कर्ज काढलं तरी त्याला मोरंडी इकून द्यावं लागली. म्हणजे मागचं तुमचं पाप असलं तरी तुम्हाला फेडावं लागेल, आणि पुण्य असलं तरी फेडावं लागेल. विठाला विठाला काही लोक म्हणते चला आपलं प्रारब्ध बदलायचं, देवाकडे झाला. देवाला देवाचं बदलता आलं नाही, तुमचं काय बदलता आलं? करमे श्रीराम वनवासा गेला. कोण राम? विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो पंढरपुरातला मालक आहे, जगाचा बाप आहे. 7व्या अवतारातले भगवान पंढरपुरातले मालक आहेत प्रभू रामचंद्र. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा, वाचून सांगतोय, ऐकून नाही. एक दिवस पण याच्यातला कमी नाही आणि आगाव बी नाही.
14 वर्ष 27 दिवस चप्पल घालायचं काम नाही पडलं. अगदी सर, तुम्हाला चपला आणि बुट घालण्यासाठी पाय द्यायचे का द्यायचे नाहीत हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. आणि त्याला बिना चपलाचं फिरावं लागलो. कर मे श्रीराम वनवासा गेला. कोण सीता? तुमची आमची बाई. नवऱ्याला लय मोठी पगार असली म्हणजे अशी शबनम, त्याला काय म्हणते ती, धोपटी का पर्स, गोविंदराजी, परस परस परस, ती अशी पर्स घेऊन. आणि काय त्या पर्स मध्ये भोवळ्या कापायचा एक वाजतारा, लिपस्टिकची बाटली, 2-3 पावडरची नमुन्याची पावडर, काय त्याच्यात असते तरी वजनातच असा खांदा. हो, ती असेल का बाई? कोणाला म्हणायचं लक्ष्मी? तुमच्याकडे किती पैसे द्यायचे तर कोण्या दिवशी एखाद्या देवी पुढे जोगाव मागायला बसवायचे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी. योग घडला सीता देवी, माग पुढे सांगतोय, हो दे माग पुढे. ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे, विश्वाच्या मालकाची पत्नी आहे. नवऱ्याला लाखांड पगार असल्यावर संक्रांतीच्या दिवशी गरीबाच्या बायला हळदी कुंकू देईनच पगारीवाल्याच्या बायका. अंगाव घेऊ नका. जिच्या नवऱ्याला पगार आहे ना ती गरीबाच्या बाईला संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू देत नाही. काही इचू निघतो का गरीबाच्या बाईच्या कपाळावर? आणि किती पगार आहे तुझ्या नवऱ्याला? 1-1.5 लाख रुपये पगार असेल, काय असेल तितक्यात काय पिठला हटायली तू? तुम्हाला आणि मला किती भिकारी करायचे आणि किती उंच न्यायचे राजे हो. तिला लक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. आणि ती लक्ष्मी जगाच्या मालकापासून 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. लय धड असतील का राक्षसनीचे दात? कुशवानी दात. रामायणात वर्णन केलं, वक्ते बाबा सांगायची. हा बाबा, फार मोठं वर्णन त्या राक्षसनीचं. बरा त्याच्यानंतर 4 पानाचा पुरावा सापडला माधव महाराज मगरांचा, वैकुंठवासी माधव महाराज मगर. राक्षसनीचं वर्णन आलं. एका राक्षसनीला एका टायमाला 2.5 क्विंटल कुंकू लागत होतं. कपाळ किती एकर असेल हो. माय काय गांजा, मी गोळ्या संपल्या नाही, गांजा वडीत नाही, मला काही नशा नाही, दुखती कंबर, डोक्याचा आणि कमरेचा काही संबंध नाही. वाचून सांगतोय. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण होतं. गुरुजी शाळेत एक अलंकार होता. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. मला सांगा, तेल दमडीचं आणले, त्याच्यात सासूबाईचं डोकं पुसलंय, मामाजींची शेंडी झाली, बरं सांडल्यावर हत्ती वाहून गेलाय, पण पाय कोणाचा लागलाय? लांडोरी. लांडोरी म्हणजे मोराची बायको, तिचा पायच केवढा असतोय. मग मोराच्या पायानं सांडलेलं तेलात हत्ती वाहून जात असतो गोविंदराजे. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण. रामायणात तसं काही काही अतिशोक्ती अलंकार होते. पुराण सांगता आपण त्याच्या विरोधात जायचं नाही, आपली लायकी सुद्धा नाही त्या विरोधात जायची. त्या राक्षसनीच्या सानिध्यात 6 महिने 26 दिवस बसावं लागलं. योग घडला सीता देवी. कोण? दशरथ राजा. कर मे दशरथ योगे मेला. 4 पुत्र राजा दशरथाला. 4 कसे स्तंभ होते? ज्याच्या कृपेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही ते विष्णू. ही अख्खी पृथ्वी ज्याच्या डोक्यावर येते शेष, लखन, लक्ष्मणजी. आणि 2 वैराग्याचे टोक होते, भरत आणि शत्रुघ्न. काय वैराग्याचं टोक होतं राजू? भरताला काय बल असेल त्या बलानं अयोध्येचं राज्य मिळालं. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला ना कदम येतोय. अयोध्येचा राजा होणं सोपी गोष्ट आहे? मिळालं. काय वैराग्याचं टोक असेल राजू? काय वैराग्याचं टोक असेल? मोठ्या भावानं वनात उशाला दगड घेऊन झोपावं. बायकोला सांगितलं, उर्मिला लक्षात ठेव, चुकून बोललो. श्रुतकीर्ती आणि मांडवी भारत शत्रुघ्नाच्या पत्न्या. उर्मिला लखनलालजीची पत्नी. प्रिये,
लग्न जरी तुझ्या सोबत केलं असेल पण दादा परत येईपर्यंत मी घरी येणार नाही. नंदीग्रामाला काव लावली. कोण? शत्रुघ्न. आता बसायला पाहिजे की नाही गादीवर? नाही. भरत दादा रामप्रभूच्या पादुका, चरण पादुका शिवासनावर ठेवतो आणि त्याच्यावर छत्र धरतो. 14 वर्ष 28 दिवस 28व्या दिवशी प्रवेश झाला अयोध्येत. कारभार किती गोड सांभाळला. प्रभू रामचंद्र परत आल्याच्या नंतर लक्ष्मणजीला सांगितलं, लखन बाकीच्या रामायणात ही कथा बघायची नाही, आनंद रामायणात पाहायची नाही, दुसरीकडे बघा मग लक्षात येईल. तुम्ही हे रामायण पाहिलं म्हणताना बाळायन कशात सांगितलं? हे बघ, कोल्याचं तोंड पुरत नाही ना अंगूर आंबट म्हणतात. उडीच गेली नाही तू इथे तुरुक. विनाकारण दुसऱ्याचं इचकील नाही पाहिजे माणसानं. आपलं तोंड पुरलं पाहिजे. आपण शास्त्र वाचायचे, पुराण वाचायचे, मग बघत राहायचं. लय बऱ्या रामायण वाचिलं पण हे नव्हतं वा त्याच्यात. तो तोंडच पुरत नाही तिथपर्यंत. तुला कसं सापडन ते? मग म्हणे, लखन जी शत्रुघ्नाची परीक्षा घे रे. हिसाब करणाऱ्याला काय म्हणतात गुरुजी? मोठ्या लोकांच्या पैशाची जुळाजुळू करणाऱ्याला चार्टेड होते, चार्टेड अकाउंटंट. आणि आमच्या भाषेत त्याला कंक म्हणतात. कंक, हिशोबनीस, चार्टेड अकाउंटंट असं तुमच्याकडं. आणि आमच्याकडे म्हणजे आपली सगळ्याकडं कंक म्हणतात. कंक, पूर्ण कारभार पैशाचा लेखाजोखा सांभाळणारा कंक जी. 14 वर्ष 27 दिवसाचा अहवाल पाहिजे. टाकले कागद पुढं. माहितीचा अधिकार तोपासून होता. आपल्याला अण्णांनी दाखिला. माझी काल भेट झाली अण्णांची राळेगण शित्तीला. दाखवा 14 वर्ष 27 दिवसाचा अहवाल. कंकानं सांगितलं सगळं सापडलंय, पण एका गायीच्या गळ्यातल्या घुंगराची कडी सापडली नाही. कडी. गायीचं एकमेकीनं दोघीचं भांडण केलं. शिंग लागल्यामुळं घुंगरू फुटल्या गेलं. आता घुंगरू फुटल्यावर तर रस्त्याला कुठंतरी पड असेल ना, पण दोरीत अडकलेली जी कडी होती ती कडी सापडली नाही. तेवढी मात्र भरतानं भानुशीतली, ते शत्रुघ्नानं भानुशीतली कडी आणून दिली. धेनुयाम गलाश्रितनाद घंटेषु तत्रायत बंधेषु जायतो शत्रुघ्नाः. आणून दिला. आणून टप 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 डोळ्यातून प्रभू रामचंद्राच्या पाणी आलं. वा, माझा शत्रुघ्न आहे. गायीच्या गळ्यातल्या घुंगराचा लोलक तितकी कडी. 30-35 ग्राम पितळ असेल तिच्यात. हसून काय असणार, पण महाराज तेवढी सुद्धा दखल राज्याची सांभाळली. तो भरत असा पुत्र आहे, असा शत्रुघ्न पुत्र आहे. ते लखनला आले, ते रामचंद्र आहेत. 4 पुत्र असताना याचा परिकर सांगू का? दशरथ राजा हा विश्वाच्या बापाचा बाप होते. मराठवाडी भाषेत सांगतो. कोणाचा बाप होता दशरथ राजा? देवाचा बाप. सोप्या भाषेत, लय अडचणीत कशाला घालता. मग असे 4 पुत्र असताना करमे दशरथ योगे मेला. म्हणजे कर्म दशरथाला नाही चुकीत आलं. कर्म पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात त्यालाही नाही चुकीत आलं. कर्म जगाची मालकीन लक्ष्मी तिला नाही चुकीत आलं. एका श्रीमंताची यादी आहे का? करमे रावण क्षय पावला. कोण रावण? रावणाच्या एका घराची 1 चौकट इकल्याच्या नंतर 35 बारे आमदार होता येत होत. असं रामायण सांगते. मी काही लंकेतला सरपंच नव्हतो. रामायण सांगते. आणि तुम्हाला जर विश्वास नसेल तर रामायण ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा. मला कशाला दोष ठेवता? रामायण अधिकारी व्यक्तीने लिहिलेले, गोट्या खेळणाऱ्यांना नाही. सांगणारे असतील गेले गुंगे.
एखाद्या वेळेस पंख्याच्या नादात हे पान तिकडे जाईल, हे पान इकडे जाईल आमच्या वाचितानं, पण लिहिणाऱ्याचं थोडं चुकलंय. कोण रावण? 22.5 क्विंटलची चौकट, 1 गुणिले 7 कोटी. देहूतल्या मालकांचं वाक्य, तुमचं आमचं सामान्य माणसांचं वाक्य नाही, देहूतल्या मालकांचं. एक लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते, 80,000 बायका होत्या. मी सांगतो, तुम्ही फक्त ऐकत राहा. विडाला 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 80,000 बायका. सासरवाड्या 80,000. सासरे तितकेच ना, सासा नाही सांगता याच्या. कारण ज्याच्या जावयानं महाराज 80,000 केल्या, सासऱ्यानं किती केल्या असते? दादा ही शिस्त करू शकेल ना. 1 लाख पोरं, ज्याच्या बापानं 80,000 केल्या, पोरायला 11 तर बायका, नातवाला 7 तरी होतं का त्याला कोणाला मतदान मागायचं काम? उभं राहिलं पडन करावं आणि वाटू देन पैसे किती बी. 22.5 क्विंटल एका चौकटीचं सोनं गोईन बुवा. घ्यावर म्हण कितकले बी पैसे, मताला लाख रुपये. अशी पद्धत नाही म्हणा आपल्याकडे, ते आपल्या संविधानामध्ये बसत नाही. हे सगळं संविधान सांगते, हे केल्याशिवाय कोण निवडून येत नाही. माग एकदा वाटणाऱ्याचे पैसे धुरला देतो, दुधाच्या कॅनीत वाटले, दुधाच्या कॅनीत. महाराजांचे पण पैसे इकडे तिकडे पोलिस नेऊ देणे गेले, पकवादात टाकून आणावं लागले. पोलिसांनी विचारले हे काय? म्हणलं हे पकवादी वाजवायला, मधात टाकून आणले. घेऊ लागले ते 50,000ची उरी असल्यावर. तुरी कापसाची व्यथा पट्या कौरक संकट हो जमून गेलं. ते एवढा मोठा श्रीमंत रावण महाराज, त्याच्या प्रस्थ नावाच्या प्रधानाने जर आरोळी दिली तर यमाची दात खिळी बसत होती. हा प्रस्थ नावाचा प्रधान होता. रावण सामान्य विद्वान असेल? काय काय माणसं म्हणतात आपल्या डोक्याला हातच लावायचं नाही. तो डोकं आहे काय? सगळी जमीन फुकली, नाशिकला इटा उचलायला, आणि काय तुझ्या डोक्याला हात लावायचा? आणि आम्ही येडे आहेत का तुझ्या डोक्याला हात लावून आमचे हात भरवायला? किती विद्वान रावण? रावणाकडे 127 लोक विद्वान होते, 127. त्याच्यातला तत्वकुंभ नावाचा व्यक्ती इतका विद्वान होता की त्यानं 14 विमानं तयार केली. त्याच्यातलं प्रबोधत नावाचं विमान असं होतं की सीताला ज्या वेळेला आईसाहेबांना त्या विमानात टाकलं त्यावेळेला त्रिजटा नावाची मुलगी बिभीषणाची टाळ्या वाजवित होती. आनंद वाटला तिला. काय झालं की त्रिजटे? राम जिवंत आहेत. तुला कसं काय कळालं? या विमानाची खासियत आहे. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळतंय, आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, त्या अर्थी राम जिवंत आहेत. अशी प्रमाद व्याख्या सांगणार विमान राजा रावणाकडे तत्वकुंभ नावाच्या विद्वानानं तयार केलं. तो अशी 127 विद्वान राजा रावणाकडे होते. रावण किती मोठा असेल कल्पना करा. कोण पत्नी होती राजा रावणाच्या जीवनात? आपल्या पत्न्या वाजल्या म्हणतात मी तुम्हाला म्हणत होते पेत जाऊ नका. सगळी जमीन फुकल्या होय. ते पिऊन आल्या होतं, भजे तळून द्यायला तूच होतीस. एक बाई आमच्या इथं भाज्याच्या पिठाला आली. म्हणलं कशाला बाई द्वारकाबाई? नाही आमचे मालक कवाच पेत नाहीत, आणि आज मंठ्याच्या बाजारातून पिऊन आलेत, त्याचं तोंड कसणूस होऊ नये म्हणून जरसे भजे तळून देते. वा वा मंडोदरी, शाबास. आपल्या बायका अशा हुशार आहेत. ती किती हुशार होती सांगू तुम्हाला? मालकावर उद्या संकट येणारे म्हणून आज संध्याकाळी कळत होतं. तिला मालकाच्या संकटाचं स्वप्न पडत होतं. म्हणून स्वप्न प्रखाते भय जायते सत्यत्वा तत्व मुनी हे यत जायते वेदा प्रणितो शास्त्र संमतास्तते वचः यत क्रिया भयो स्वप्नोत्स्थो शास्त्रितः प्रभाभासति यति जायते निशक्कल जायते शास्त्रः. जाबालींचा पुरावा आहे तो. म्हणून स्वप्न प्रमाण सिद्धात मानल्या जायचे. इतकी बाई अधिकारी. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री नेनो वानर मिळाले किती. ह्या सगळा प्रभात सांगितला. आघात उद्या सावध व्हा. इतकी पुण्यवान बायको.
तरी रावण ऐकलाच नाही, तरी पण तिचा तिनं नियम मोडला नाही. अहो रावण मृत्यू पावल्यावर सती गेली, बायको कशी असावा, नवऱ्यावर किती प्रेम करावा. मुद्दा आहे का? रावणाच्या शरीराला अग्नी लागल्याच्या नंतर मंडोदरीने अग्नीची प्रार्थना केली, माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळा. अग्नी म्हणले तसं होत नसते बाई, कर तुझं तू काम. वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्या आणि रावणाच्या प्रेताला लागलेला अग्नी मंदोदरीच्या वक्षस्थळातल्या दुधात त्या धाराने विजत होता. आधी तिचं शरीर जळालं आणि मग रावणाचं जळालं. काय पत्नी असेल. 1,00,000 पोरायपैकी एक पोरग सांगू. आपल्या पोरायसारखं थोडंच होतं टाटरन वायरच वारणार. शाळेत घातल्यावर मास्तराला खिडकीतून खडे हाणणार, लग्नाला गेल्यावर मंडपाचे पडदे फाडणार, हो अक्षिदात वाळूचे खडे टाकून बामणाला हाणणार. हो मी 2-4 खडे अक्षिदात टाकले ब्राह्मणाला खडे मारले. वा पुण्यवान आहेस तू, चांगला मायबापाचा झेंडा लावणार आहेस तू सुंबळ्या. आता असं पोरग असेल कधी? 222 पद ज्या मंत्र्याला होते, 222 पद एकाच मंत्र्याला, त्या मंत्र्याला 17 बाऱ्या बांधून आणलं, म्हणून तर सत्रजित नाव पडलं. त्याचंच नाव इंद्रजित. असला मुलगा, असला मुलगा. तरी करमे रावण क्षय पावला. मग एवढा मोठा रावण तत्वशील, एवढा पुण्यशील, एवढा पावन, चुकले असतील 3.5 गोष्टी त्या चुकू द्या, पण काय ठोक असेल, काय सीता असेल, काय प्रभू रामचंद्र असतील, काय दशरथ राजा असतील, तरी पण त्यांना कर्म भोगूनच त्यागावं लागलं. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, संचिताचा प्रारब्ध